मॅपासोल हे वेगळ्या प्रकारे बनवले म्हणजे वेगळ्या प्रकारे बनवलेले ग्रेड आहे. त्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर आहे. ते झाडाला पिकास उपलब्ध करण्यास सहज सोपं पडतं आणि त्यामुळे झाडाने जड पण दाखवून दिलं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत खवणी या गावामध्ये, तालुका मोहोळ. दत्तात्रय भोसले यांच्या खरबुजाच्या प्लॉटवरती साधारणतः 1 एकराचा प्लॉट आहे. आपण बघतायत पाठीमागे. ह्या प्लॉटला आपण गेल्या 26 जानेवारी 2025ला आपण मॅपासोलची ड्रिंचिंग केली होती. प्रति लिटर 5 ग्रॅम या प्रमाणात एका वेळेसाठी आपण ड्रिंचिंग डेमो पहिला म्हणून केली होती. आणि त्यावेळी आपण एक 4 फळाची साईज मोजली होती. आपण ज्या प्लॉटची ड्रिंचिंग केली आणि ज्याला नाही केली त्याची आपण मोजमापणी केली होती सेंटीमीटरमध्ये. तर आज आपण 30 तारीख आहे. 30 तारीखला आपण ह्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि परत आपण मोजलेलं आहोत. तरी पण आपल्याला ज्या प्लॉटला आपण ड्रिंचिंग केली आहे किंवा ज्यावेळी आपण ड्रिंचिंग केली आहे त्यावेळेला आपल्याला साधारणतः 1 सेंटीमीटरचा फरक झालेला आहे. आणि ज्याला नाही केलं त्याला अर्धा सेंटीमीटरची वाढ झालेली आहे. तरी पण आपल्यासोबत भोसले साहेब आहेत. त्यांच्याकडनं आपण एकदा परत ऐकूया त्यांना कसं वाटलं. त्यांनी स्वतः मोजलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं आपण एकदा मॅपासोलची आपण ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मागच्या 26 तारखेला म्हणजे मागच्या 4 दिवसापूर्वी मॅपासोलचे लिटरला 5 ग्रॅम ह्या प्रमाणे आम्ही ड्रिंचिंग केलं होतं. एका वेळेला 100 झाडाला. ड्रिंचिंग करायच्या अगोदर ज्या वेळेला ड्रिंचिंग केलं आहे त्याच्या फळाची साईज मोजली होती, त्या साईजची नोंद करून घेतली होती. आणि दुसऱ्या वेळेला नाही सोडलं त्याही फळाची नोंद करून घेतली होती. आता 4 दिवसानंतर ज्या वेळेला आम्ही सोडलं आहे त्या वेळीची नोंद घेतली असता प्रत्येक फळात 1 सेंटीमीटरची वाढ दिसून येते. आणि ज्या वेळेला सोडलं नव्हतं तिथं 0.5 म्हणजे अर्धा सेंटीमीटरची वाढ दिसून येते. म्हणजे एकंदरीत पाहता मनशा ॲग्रोचं जे मॅपासोल प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्ट बाकीपेक्षा डबल दिसतोय. भोसले साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इतर शेतकऱ्यांना रिकमेंड करता का? हो साहेब, 100% करेन. मला जसा फरक पडला तसा प्रत्येकाला पडावा. आणि तुम्ही स्वतः वापरताल का? हो, आता इथून म्हणजे आता डेमो दाखवला आहे मला. आता उद्या सोडेन मी. आभारी आहे साहेब. धन्यवाद.